मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑनलाईनचा सातबारा कसा बघायचा। सर्वप्रथम आपण गुगलच्या होम पेजवरती जाऊया। त्याच्यानंतर सर्च विंडोमध्ये आपण टाईप करूया हाऊ टू गेट ऑनलाईन सातबारा। ते टाईप केल्यानंतर सर्वात प्रथम जे संकेतस्थळ आलेलं आहे तिथे लिहिलेलं आहे मुख्य पृष्ठ महाभूअलेख.महाराष्ट्र.gov.in। ते आपण राईट क्लिक करून नवीन एका विंडोमध्ये ओपन करणार आहोत। आपल्या समोर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अशा प्रकारचे हेडिंग असलेली केशरी रंगाची वेबसाईट आपण ओपन झालेली बघतोय। त्याच्या डाव्या बाजूला महाराष्ट्र शासन व त्याच्यावरती त्याचा लोगो आहे आणि उजव्या बाजूला सत्यमेव जयते लिहिलंय आणि वरती त्याचा लोगो आहे। तसेच त्याच्या खालच्या बाजूला मुख्य पृष्ठ म्हणून दिलेलं आहे आणि त्याच्या खालच्या विंडोमध्ये एक महाराष्ट्र राज्याचा पूर्ण नकाशा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जिल्हे आपल्याला समोर दिसत आहेत। आपलं गाव ज्या जिल्ह्यामध्ये येतं तिथे डायरेक्ट क्लिक करून आपण त्या विभागामध्ये आतमध्ये जाऊ शकता। वेबसाईटच्या उजव्या बाजूला एक मेनू दिलेला आहे, त्याचं नाव आहे विभाग निवडा। त्याच्यामध्ये सुद्धा अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे अशा प्रकारचे जिल्हे दिलेले आहेत। इथून सुद्धा तुम्ही तुमचा जिल्हा निवडून आतमध्ये गावापर्यंत पोहोचू शकता। तसेच वेबसाईटच्या फुटरमध्ये काय दिलेले आहे ते आता आपण बघूयात। 1/11/2015 पासून ही वेबसाईट अस्तित्वात आहे। आजपर्यंत इथे एवढ्या संख्येने लोकांनी व्हिजिट दिलेली आहे। तसेच आजपर्यंत 7/12 इतक्या लोकांनी डाउनलोड केलेला आहे। तसेच 8 इतक्या लोकांनी डाउनलोड केलेला आहे। इथे आपल्याला हे बघायला मिळतं। त्याच्या खाली जर आपण बघितलं तर इथे सूचना दिलेल्या आहेत। या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही असे इथे लिहिलेली जरी असेल तरी सुद्धा ऑनलाईनचा जो सातबारा आहे तो आपण डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावरती तलाट्याचा सही आणि शिक्का जर आपण घेतला तर हा सातबारा शासकीय कामासाठी आपल्याला वापरता येतो। त्याच्यानंतर जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी आलेख कार्यालयाचा पत्ता इथे खाली नमूद केलेला आहे। त्यांचा दूरध्वनी क्रमांक, ईमेल ॲड्रेस इथे आहे। मित्रांनो, आता आपण बघूयात सातबारा कसा बघायचा। जर आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन सांगोला तालुक्यामध्ये निजामपूर या गावचा जर सातबारा बघायचा असेल तर तो कसा बघायचा, तर सर्वप्रथम आपण इथे पुणे, इथे सोलापूर इथे क्लिक करून सुद्धा आपण जाऊ शकतो। याच्यामध्ये आपण सोलापूर इथे क्लिक करून सुद्धा आतमध्ये जाऊ शकतो। पण सुरुवातीला इथे क्लिक करूयात। इथे क्लिक केल्यानंतर सातबारा, तर याच्यामध्ये आपण सोलापूर जिल्हा निवडतोय। त्याच्या खाली सांगोला तालुका जो आहे तो निवडतोय। त्याच्यानंतर आपण गाव शोधतोय। निजामपूर या गावातला आपण सातबारा बघतोय। तर इथे निजामपूर आपल्याला समोर दिसतंय। निजामपूरमध्ये गेल्यानंतर इथे शोध, त्याच्यामध्ये सर्वे नंबर किंवा गट नंबर, जर आपल्याला सर्वे नंबर किंवा गट नंबर जर माहीत असेल तर आपण इथे क्लिक करून हा सर्वे नंबर आपण इथे टाकला। सर्वे नंबर टाकल्यानंतर या सर्वे नंबरच्या अंडर जेवढे काही गट आहेत ते आपल्यासमोर येत आहेत। तर पहिला जो आहे तो 277-1 हा आपला आहे। तर सातबारा पहा, इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लवकरच सातबारा डिस्प्ले होईल। हा बघा सातबारा। जसं आपल्याला सर्वे नंबर, गट नंबर माहीत होता त्यामुळे आपण सातबारा शोधू शकलो। जर आपल्याला सर्वे नंबर आणि गट नंबर जरी माहीत नसेल तरी सुद्धा आपण त्या गावामधला सातबारा उतारा मिळवू शकतो। तो कसा, तर सर्वप्रथम पहिले नाव, तुमचे जे काही नाव असेल पहिले ते नाव आपण इथे टाईप करूया। इथे शोध वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तो या नावाचे पहिले नाव ज्यांचे आहे या गावामध्ये त्यांचे सर्वांचे सातबारा आपल्याला समोर दिसेल। याच्यामध्ये आपल्याला आपला सातबारा असा बघता येतो। तसेच
आपल्याकडे जर मधले नाव असेल तर त्या नावाने सुद्धा आपण सर्च करू शकतो, आडनाव असेल तर आडनावाने सुद्धा आपण सर्च करू शकतो. आणि संपूर्ण नाव हे जे ऑप्शन आहे याच्यामध्ये पूर्ण गावामधले जेवढे गट नंबर, सर्वे नंबर आहेत त्या सर्वांच्या नावाची लिस्ट आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते. अशा प्रकारे हा 7/12 उतारा जो आहे तो तुमच्या समोर डिस्प्ले होतो. जर आपल्याला याची प्रिंट घ्यायची असेल तर Ctrl+P दाबून याची आपण प्रिंट सुद्धा घेऊ शकता. जसे आपण बघितले, महाराष्ट्र राज्यातली कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही गावातला 7/12 उतारा आपण इथून मिळवू शकतो. तसेच 8अ मालमत्ता पत्रक हे सुद्धा आपण या वेबसाईट थ्रू मिळवू शकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तसेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा तुम्ही करू शकता.